विचार केला तर हळूहळू जो आहे तो हा कल समोर येईल। म्हणून जर का आपण पहिल्यांदा मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सुरुवातीला जे आहे ते पहिल्यांदा 46 वॉर्डांमध्ये कोण आघाडीवरती आहे कोण पिछाडीवरती आहे त्या पद्धतीने जे आहे ते एकंदरीत आकडेवारी समोर येईल। पण त्यातही जर का आता आपण नेमका आघाडी कोण पिछाडी कोण ह्याबाबत माहिती घेतली किंवा ह्याबाबतचा जर का विचार केला तर यामध्ये मुंबईतल्या दादरमधला जो वॉर्ड क्रमांक 194 आहे जो गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चेत राहिला आणि त्याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे या ठिकाणचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर जे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत। ह्या ठिकाणी बराचसा ह्या वॉर्डमध्ये बघायला गेलं तर राजकीय गणित खूप वेगवेगळी पाहायला मिळाली। ह्या वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट असं एकंदरीत जी लढत आहे ती आणि त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे जे माजी नगरसेवक राहिलेले समाधान सरवणकर आहेत ते सध्या तरी पिछाडीवरती बघायला मिळत आहेत। शिवसेना ठाकरे गटाकडून या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये जे आहे ते निशिकांत शिंदे जे आमदार जे सध्या विधान परिषदेमध्ये आमदार आहेत सुनील शिंदे यांचे बंधू आहेत आणि ते काही मतांच्या फरकाने का असेना परंतु ते सध्या पुढे चाललेले आहेत। त्यासोबतच दुसरा एक महत्त्वाचा वॉर्ड म्हणजे वरळी मधला हेमांगी वरळीकर यांचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डचा त्या ठिकाणी सुद्धा अवघ्या 500 ते 600 माफ करा 200 ते 300 मतांनी जे आहे ते हेमांगी वरळीकर जे आहेत त्या पुढे असल्याचं बघायला मिळतंय। पण ह्यामध्ये जे आहे पहिल्या फेरीनुसार जर का आपण वॉर्ड क्रमांक 193 म्हणजे जो हेमांगी वरळीकर यांचा वॉर्ड आहे आपण त्याचा विचार केला तर त्यामध्ये जे तिथले जे उमेदवार आहेत प्रल्हाद वरळीकर ही जी आकडेवारी आपल्याला समोर येते त्यानुसार 1940 मतं जे आहेत तितके त्यांना आता मतमोजणीमध्ये त्यांना आहेत। त्यानंतर हेमांगी वरळीकरच्या पुढे आहेत त्यांना 2218 मतं आहेत आणि त्यानंतर जे सूर्यकांत कोळी अपक्ष उमेदवार जे बरेच चर्चेत राहिले कारण की सूर्यकांत कोळी यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी हवी होती ती उमेदवारी न मिळाल्या कारणामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर माझ्यावरती कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे हे त्यांनी वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण वरळीकर म्हणजे जो वॉर्ड क्रमांक 193 आहे ज्या वॉर्डमध्ये कोळीवाडा हा भाग येतो तिथे सर्वाधिक मराठी आणि कोळी मतदार आहेत अशा लोकांमध्ये त्यांनी आपला एक प्रकारे बघायला गेलं तर तिथे त्यांनी आपली लोकांमध्ये जादू पसरवण्याचं काम केलं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं परंतु ह्या सध्या पहिल्या फेरीमध्ये ते सर्वाधिक म्हणजे सर्वात पिछाडीवरती ते बघायला मिळतं। पुन्हा एकदा जर का आपण कलांचा विचार करायला गेलो तर जे कल सध्या हाती येत आहेत जी अधिकृत माहिती समोर येते कुठलाही निकाल अद्यापही स्पष्टपणे समोर आलेला नाहीये। कलांमध्ये कोण आघाडीवरती आहे तर कोणी पिछाडीवरती आहे आणि त्या आघाडीचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये भाजपचे जे काही उमेदवार आहेत ते सध्या आपल्याला आघाडीवरती बघायला मिळतात। त्या पाठोपाठ आपण विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहे म्हणजे ही लढत जरी महायुती आणि युती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट महायुती आणि मनसे ठाकरे गट युती अशा पद्धतीने जरी लढत असली तरी सध्याच्या या क्षणाला आपण नीट पाहिलं तर आपल्या एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की ही लढत जी आहे ती प्रामुख्याने भाजप वर्सेस शिवसेना ठाकरे गट अशीच लढत जी आहे ती आपल्याला सर्व वॉर्डमध्ये जे आहे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। त्यासोबतच मुंबईतले अन्य काही असे वॉर्ड आहेत जिथे ठाकरे गटांचे उमेदवार जे आहेत ते पुढे असल्याची माहिती सुद्धा समोर येते। पोस्टल मतमोजणी सुरू जरी असली तरी या पोस्टल मतमोजणीमध्ये सुद्धा हे उमेदवार जे आहेत ते पुढे बघायला मिळतात। थोड्या वेळातच म्हणजे आपण साधारणतः जर का आपण आता वेळ बघायला गेली तर 11:13 झालेले आहेत म्हणजे 1 तास जो आहे तो मतमोजणी सुरू होऊन 1 तास झालेला आहे आणि या 1 तासामध्ये जे आहे काही वॉर्डामध्ये पोस्टल मतमोजणी अजूनही सुरू आहे तर काही वॉर्डामध्ये ईव्हीएमच्या मतमोजणीला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये सुद्धा भाजपचे जे काही उमेदवार आपण म्हणू शकतो ते सध्या काही मतांनी हजार मतांचा फरक मी लगेच असं म्हणणार नाही कारण की मतमोजणी सुरू आहे हळूहळू ही मतमोजणी सुरू आहे। जसं की मी पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एका फेरीच्या मतमोजणीला जे आहे ते 15 मिनिटांचा साधारणतः कालावधी लागतो त्याच्यामुळे अगदीच कुठलाही उमेदवार हा हजारांच्या लीडने पुढे आहे किंवा हजारांच्या लीडने मागे आहे हे म्हणणं तितकं खरं ठरणार नाही कारण की कालपासून ज्या पद्धतीने नेहमीच आपलं महानगरने जे आहे ते एक्झिट पोल जो आहे तो आपला महानगर वृत्तपत्रातून छापलेला आहे परंतु यंदाच्या वर्षी जे आहे आमच्या संपादकांच्या निर्णयानुसार हा जो एक्झिट पोल आहे तो आम्ही छापलेला नव्हता। ह्याचं कारणही तेच होतं कारण की 5:30 वाजल्यानंतर सुद्धा मतदान केंद्रावरती मतदार होते।
5:30 वाजेपर्यंत जे मतदार रांगेमध्ये उभे होते त्यांना मतमोजणीचा हक्क बजावण्यासाठी दिले गेलेला आहे. त्याच्यामुळे